गुड मॉर्निंग सर्वांना. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज रविवार असल्यामुळे आज आम्ही सगळेजण लेट उठलो आणि आज आम्ही पहिले चहा बनवणार आणि चहाच्या नंतर आज नाश्त्याचा मेनू आहे साबुदाणा आणि आम्ही आता साबुदाणा बनवणार. तर पहिले ठेवलं चहासाठी पाणी आणि इकडे काढलं बाजूला दूध आणि एकदम जोरात तयारी चालू आहे कारण की सकाळचे वाजले 11. जयेश, आरव, चला उठ. चला 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 उठ. चल उठ. दोन दिवस मला नको सांगू. जायचंय, लवकर उठा. ए उठ, चल उठ. 11:30 वाजले. तू अशा प्रकारे चहा बनवला आहे. किती मस्त हा चहा दिसतोय. मस्त बॉईल झालेला आहे आणि आता आपण भाजणार आहोत शेंगदाणे. शेंगदाणे चांगले व्यवस्थित भाजणार आहे. इकडे दूध पण तापून झालेलं आहे. कोथिंबीर काढ. मस्त असा कोथिंबीर आहे, एकदम ताजा. ताजाच असते कोथिंबीर. खरं खरं त्याच्यामध्ये ब्लॉग मध्ये असं तोंडाला चिपकून तसं तुमच्या तोंडाला लावावं लागते रियालिटी मध्ये. तर मित्रांनो, साबुदाणा झालाय रेडी आणि आम्ही बसलो नाश्त्यासाठी. असं वाटतं नाश्ता नाही, दुपारचं जेवण करतोय आम्ही कारण की 11:30 झाले. त्यात काय बऱ्याच वेळा खाल्लं 11:30 वाजता. व्यवस्थित काढ ना मम्मा, वर उभं राहून व्यवस्थित दे. कधी झाला श्रावण सोमवार? 17 तारखेला जिम. श्रावण सोमवार कधी चालू? जुलैच्या 24 तारखेला अमावस्या लागणार आहे. म्हणजे 24 तारखेला श्रावण चालू होणार आहे. 27 तारखेला पहिला श्रावण सोमवार आणि किती या 24ला ते या अमावस्याला संपणार आहे. अमावस्या आहे. गणपती कधी बसतो? सांगते ना, 1 सेकंड तर थांबा. थांब करते. हे बघा, पोळ्याला अमावस्या संपणार, तर पोळ्याला श्रावण महिना संपणार. पोळ्याच्या 4 दिवसांना गणपती. 1 2 3 4. हरितालिका तृतीया, गणेश चतुर्थी. 27 तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये गणपती बसणार आहे. खाऊन झालं ते उचलून टाक. हर स्त्री की रिस्पेक्ट करना चाहिए. तर मित्रांनो, आता आमचा नाश्ता झाला आणि बघा पुरा नाश्ता कंप्लीट केल्यानंतर थोडंसं बचा कुचा बाद में खाएंगे. ठीक आहे. आता काय बनणार काय माहिती. आता 1 वाजताचा लंच, कारण की आता 11 वाजता आम्ही नाश्ता केला. आता बघूया दुपारचं जेवण काय आहे. खिचडी. अरे तो मोबाईल चार्जर आहे. केबल केबल खिचडी. केबल हे चार्जर मध्ये खिलावली बेटा तुझे. सो 7 डेज काम केल्याच्या नंतर घरामध्ये अशी घाण होते, तर हे विकेंडला मला संडेच्या दिवशी हे सगळं साफ करावं लागतं. म्हणून आज हा सगळा धिंगाणा दिसत आहे. आणि या धिंगाण्यामुळे जेवण उशिरा बनते. जेवणाचा तर आज कोणी विचार करूच नका. अरे फ्रीज पाडशील. फ्रीज कसं पडेल? अरे पागल औरत. अरे ही बाईक पाटी पाणी खूप भरले. ही फ्रीज पाडूनच मानणार आहे आता असं वाटतं मला पण हे बघ हे बघ हे बघ. ए हंबा हंबा रंबा रंबा. बॅक साईडचा डबा काढा. चला उठा. ओ शिट, किती भरलाय तो. हे बघा फ्रीजचं पाणी पूर्ण सांडवलं आणि हे बघा किती पाणी भरलं याच्यात. पाणी आहे का याच्यात? अरे एवढं पाणी जमा होते.
आपण काढलंच नाही, तुम्ही बोलले नंतर काढू. ते पाणी कसं काय एवढं जमा होतं याच्यात? पाणी तुम्ही काय पाणी बिणी पाडता का त्याच्यामध्ये? नाही. तर हे बघा मित्रांनो, एवढं पाणी कसं काय जमा होते काय माहिती याच्यामध्ये. ते दाखवलं मी. तुम्ही असेल तर तुम्ही अशा प्रकारे याच्यातलं पाणी काढू शकता. वायर्सला पाणी लागल्यावर काय होणार नाही ना? करंट लागते वायरला पाणी लागल्यावर. हे बघा एवढं पाणी याच्यावर पाणी पडलं यार. याच्यामध्ये जमा होत असते, म्हणून थोडं सावधानीने तुम्ही पण फ्रीजच्या मागच्या बाजूचं पाणी काढत राहा. चलो बाय. तर बघू शकता आज आमच्या घराची साफसफाई एकदम छानपैकी होणार आहे आणि घर एकदम स्वच्छ होणार आहे. आणि आमच्या घरामध्ये बहुतेक थोडे कॉकरोच पण झालेले आहेत. कशामुळे झालं काय माहिती, याच्यामुळेच झाले असतील, कारण की साफसफाई करत नाही ना लवकर. अच्छा, तुम्हीच कुठून तरी बॅग मध्ये आणला असेल. अरे पण मी बाहेरच जात नाही ना बॅग घेऊन. हो. आणि फायनली दोस्तो, आता आमच्या घरातली साफसफाई कंप्लीट झालेली आहे आणि बाहेर पण खूप सारा पाऊस सुरू आहे. आणि इकडे मॅडमनी शेवटी खिचडीच लावली, तर करू आता ॲडजस्ट. आणि बाहेर पण बघू शकता खूप जोरात पाऊस चालू आहे. तसा पाऊस चालू आहे, मस्त वाटतं. आणि आज काय माहिती काय झालं पावसाला, आज जास्तच पाऊस सुरू आहे. आम्हाला बाहेर पण जायचं होतं. बघू शकता आभाळ तर गायबच झालं. या दोन्ही भावांना खूप जाम भूक लागलेली आहे, तर ते वाट बघताय, पण मी टाईम नाही दाखवू शकत. आता आपल्याला जेवणाची सुरुवातच करायची आहे 5-10 मिनटामध्ये. तर बघू शकता मित्रांनो, आता आम्ही बसलो आहे मस्तपैकी जेवणासाठी. आणि इकडे मॅडमनं मस्त छानपैकी पापड, फ्रेंच फ्राईज आणि आरवला जाम भूक लागलेली आहे. आणि जय पण इथं वाट बघतोय. आणि बघूया आज बिर्याणी आहे की शेवटी खिचडी. आणि चला आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय. मित्रांनो, आता जेवणाची सुरुवात झालेली आहे आणि आता जेवण करून या ब्लॉगला इथेच संपवण्यात येत आहे. आणि मॅडम या विषयावर काय, आजचा दिवस सगळा दिवस कामातच गेला. तर ठीक आहे, काही हरकत नाही. घर साफ झालेलं आहे, आता सगळं फिनिश. जेवण आता करणार आम्ही आराम. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा, बाय बाय.